नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील सर्वात महत्त्वाचे आणि ताजे अपडेट जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेत कोणाला लाभ मिळणार, किती कर्ज माफ होणार, 50,000 प्रोत्साहन कोणाला नक्की मिळणार आणि OTS म्हणजे नेमकं काय, या सर्व माहितीबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी सर्वात पहिली अपडेट आहे या योजनेविषयी त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ला आता मंजुरी दिलेली आहे आणि या योजनेसाठी सरकार तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे. राज्यातील सुमारे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता किती कर्ज माफ होणार हा एक प्रश्न आहे. त्याबद्दल जर सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. म्हणजे जर तुमचे पात्र थकीत कर्ज 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण कर्जमाफी तुम्हाला मिळू शकते. आता कोणते कर्ज पात्र असणार? तर सरकारने स्पष्ट केले आहे की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज विचारात घेतले जाणार आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असलेले कर्ज या योजनेसाठी पात्र ठरू शकते. तसेच 55 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ आहे. लाभ होणार आहे. या योजनेचा फायदा राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना होणार आहे. सरकारच्या अंदाजानुसार सुमारे 55 ते 56 लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत येऊ शकतात. तसेच अजून एक महत्त्वाची अपडेट, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सरकारने प्रामाणिकपणाने कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही थोडासा आता विचार केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 23-24 आणि 2024-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेवर कर्जफेड केली असेल त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. आता येऊया आपण OTSकडे. तर आता अनेक शेतकरी विचारत आहेत की OTS म्हणजे नेमकं काय? तर OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट योजना. जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर सरकार त्यामधील 2 लाख रुपयांपर्यंत मदत करणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे. तसेच OTSसाठीची जी मुदत आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर OTS अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. तसेच जमीन धारण्याची अट नाही आहे. या योजनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जमीन धारण्याचा कोणताही निकष ठेवलेला नाही आहे. म्हणजे जर लहान, मध्यम आणि मोठे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे. सरकारने सांगितले आहे की योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापरसुद्धा करण्यात येणार आहे. तसेच अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. आता शेतकरी मंडळींनी काय करावे हे सांगतो. शेतकरी बांधवांनो, तुमचे कर्ज खाते, बँक खाते आणि संबंधित कागदपत्रे तुम्ही अद्ययावत ठेवा, अपडेट ठेवा. सरकारकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांकडे तुम्ही लक्ष ठेवा. कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि या आजच्या व्हिडिओमधील अपडेटमधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आहेत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आता मंजुरी मिळालेली आहे. 36,585 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना लाभ, 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, 22-23 ते 24-25 मधील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन मिळणार. OTS अंतर्गत विशेष सवलत, उर्वरित रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत मिळणार आहे. जमीन धारण्याची अट नाही आहे. यामध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे अंमलबजावणी होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना, मंडळींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच कर्जमाफी, नमो शेतकरी आणि PM किसान, पीक विमा आणि शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.